देवालय साकार जाहले, तत्व ईश्वरी तेथ वसे. भारवाही आधार तयाचा, निश्चलपण पायात बसे. तेज ईश्वरी साठवताना, डोळे भरुनी हृदयात. पत्थर पायातील सुदे, कुठेतरी पण स्मरणात. पत्थर पायातील सुदे, कुठेतरी पण स्मरणात. पत्थर पायातील संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा. भाऊसाहेब भुस्कुटे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांची माणसांची पारख अगदी अचूक होती. त्यांनी शोधून शोधून अशी हिरेमाणकं जमवली की ज्यांनी आपलं व्यक्तिगत आणि कौटुंबिक जीवन याची अजिबात पर्वा न करता संपूर्ण देशभर संघकार्याचा विस्तार करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. अशांपैकीच एक श्रेष्ठ प्रचारक होते गोविंद कृष्णराव अर्थात भाऊसाहेब भुस्कुटे. भाऊसाहेबांचा जन्म 14 जून 1915 या दिवशी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथे झाला. 18व्या शतकात त्यांच्या अधिकांश पूर्वजांना जंजिराचा किल्लेदार सिद्धी जौहर याने ठार मारलं होतं. कसेबसे जे वाचले ते पेशव्यांच्या सेनेमध्ये भरती झाले. त्यांच्या शौर्याने प्रभावित होऊन पेशव्यांनी त्यांना बऱ्हाणपूर, टिमरणी आणि आसपासच्या क्षेत्राची जहागिरी बक्षीस म्हणून दिली होती. त्या भागात डाकू आणि लूटमारी करणाऱ्यांचा भयंकर उच्छाद होता. परंतु त्यांच्या पूर्वजांनी तो अतिशय कठोरतेने संपवला. या कारणाने संपूर्ण भुस्कुटे कुटुंबाकडे साऱ्या परिसरातील लोक अतिशय आदराने पाहत असत. भुस्कुटे परिवार टिमरणीच्या एका विशाल गढीमध्ये राहत होता. सरदार कृष्णराव आणि अन्नपूर्णा माता यांचे भाऊसाहेब हे एकमात्र अपत्य होते. म्हणूनच त्यांना कधीच कोणत्याही प्रकारचे कष्ट पाहावे लागले नाहीत. प्राथमिक शिक्षण आपल्या गावीच पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी ते नागपूरला आले. 1932च्या विजयादशमीपासून ते नियमितपणे संघाच्या शाखेत जाऊ लागले. 1933मध्ये त्यांचा संपर्क डॉक्टर हेडगेवार यांच्याशी आला. भाऊसाहेबांनी 1937मध्ये BA ऑनर्स, 38मध्ये MA आणि 39मध्ये कायद्याची परीक्षा प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण केली. याच दरम्यान त्यांचं संघशिक्षा वर्गाचं प्रशिक्षणसुद्धा पूर्ण झालं आणि संघाच्या योजनेतून प्रतिवर्षी ते शिक्षक म्हणून देशभरातील निरनिराळ्या वर्गांना जाऊ लागले. जेव्हा भाऊसाहेबांनी प्रचारक बनण्याचा निश्चय केला तेव्हा वंशसमाप्तीच्या काळजीने घरात खूपच खळबळ उडाली. कारण ते आईवडिलांचे एकमात्र अपत्य होते ना. प्रारंभी त्यांना झाशीला पाठवलं गेलं, परंतु नंतर डॉक्टर हेडगेवार यांनी त्यांना गृहस्थी जीवन स्वीकारून प्रचारकासारखंच काम करण्याची परवानगी दिली. 1941मध्ये त्यांचा विवाह झाला आणि ते गृहस्थी प्रचारक बनले. ते संघाकडून केवळ प्रवास खर्च घेत असत. बाकीचा सारा खर्च ते आपल्या खिशातूनच करत असत. भाऊसाहेबांची राहणी इतकी साधी होती की ते एका संपन्न परिवारातील आहेत याची पुसटशी कल्पनाही कुणाला येत नसे. प्रवासामध्ये
गरीब कार्यकर्त्यांच्या घरी राहण्यामध्ये सुद्धा त्यांना कोणताच संकोच वाटत नसे. ते मूलतः धार्मिक वृत्तीचे होते, मात्र देश आणि धर्मासाठी अतिशय घातक बनलेल्या रूढी आणि कर्मकांडापासून ते विचारपूर्वक दूर राहत असत. श्री गुरुजी सर्व कार्यकर्त्यांना आपण भाऊसाहेबांकडून प्रेरणा घ्यावी असं सांगत असत. 1948 मध्ये गांधी हत्याकांडाच्या वेळी त्यांना बंदी करून 6 महिने होशंगाबाद कारागृहामध्ये ठेवण्यात आलं. परंतु तेथून सुटका होताच त्यांनी संघटनेच्या आदेशानुसार पुन्हा सत्याग्रह केला. तेव्हा मात्र संघावरील बंदी पूर्णपणे उठल्यानंतरच त्यांना तुरुंगातून सोडण्यात आलं. आणीबाणीच्या संपूर्ण कालखंडामध्ये 1975 ते 77 पर्यंत ते पुन्हा तुरुंगात राहिले. तुरुंगात त्यांनी अनेक स्वयंसेवकांना संस्कृत आणि इंग्रजी शिकवलं. तुरुंगामध्येच त्यांनी हिंदू धर्म मानव धर्म नावाचा ग्रंथही लिहिला. संघामध्ये त्यांच्यावर प्रांत कार्यवाहापासून क्षेत्र प्रचारकापर्यंत निरनिराळ्या जबाबदाऱ्या आल्या. भारतीय किसान संघाची स्थापना झाल्यानंतर श्री दत्तोपंत ठेंगडी यांच्याप्रमाणेच भाऊसाहेबसुद्धा त्याचे मार्गदर्शक राहिले. 75 वर्ष पूर्ण झाल्यावर कार्यकर्त्यांनी त्यांचा अमृत महोत्सव करण्याची योजना आखली. भाऊसाहेब फार मोठ्या मुश्किलीने त्यासाठी तयार झाले. परंतु ते म्हणत असत की मी त्याच्या आधीच पळून जाईन आणि तुम्ही लोक मला शोधत राहाल. आणि झालंही तसंच. 21 जानेवारी 1991 या वसंत पंचमीच्या दिवशी हा समारंभ नक्की झाला होता. परंतु त्याच्या 20 दिवस आधीच 1 जानेवारी 1991 ते खरोखरच सर्वांना सोडून देवाघरी गेले. गृहस्थी जीवन स्वीकारल्यानंतरही भाऊसाहेब प्रचारकांसारखं जीवन जगत राहिले आणि त्यागाचा आदर्श बनून गेले. पत्थर पायातील असू दे कुठे तरी पण स्मरणात